नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आता आपण आणखीन एक महत्त्वाची शुद्धिक्रिया पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कपालभाती. फुफ्फुसाच्या शुद्धिक्रियेची ही प्रक्रिया आहे. आजच्या परिस्थितीमध्ये ह्या शुद्धिक्रियेची प्रत्येकाला नितांत आवश्यकता आहे. याचं कारण आपण अतिशय प्रदूषित वातावरणामध्ये राहतो आहोत. अनेक प्रकारचे धुलीकण, धूर किंवा रसायनं ही कणस्वरूपात आपल्या फुफ्फुसात जात असतात आणि त्यातनं अनेक प्रकारचे विकार निर्माण होऊ शकतात. त्यात ते सगळे कण बाहेर काढून टाकण्याकरता या शुद्धिक्रियेचा फारच चांगला उपयोग होतो. या शुद्धिक्रियेला कुठलंही साधन लागत नाही. केवळ धक्का देऊन श्वास सोडायचा आणि कुठल्याही प्रयत्नाशिवाय श्वास घ्यायचा.
असं या प्रक्रियेचं स्वरूप आहे. अर्थात हे जलद गतीने करायचं आहे आणि सतत धक्का देऊन श्वास सोडला आणि कुठलाही प्रयत्न न करता श्वास घेतला की फुफ्फुसातले अनेक दूषित कण हळूहळू बाहेर येऊन ते बाहेर हवेत टाकून दिले जातात. आणि म्हणून अतिशय परिणामकारक अशी शुद्धिक्रिया आहे. तिचं नाव कपालभाती आहे आणि कपाल या शब्दाचा अर्थ चेहरा, याला इंग्रजीमध्ये स्कल असं म्हणतात. तेव्हा डोक्याच्या आतल्या सगळ्याच अवयवांची शुद्धी करणारी प्रक्रिया आहे. आणि भाती याचा अर्थ चमकणे, याचा अर्थच ह्या सगळ्या अवयवांचं कार्य अधिक चांगल्या प्रकारे चालू होण्याकरता याचा उपयोग होऊ शकेल. डोक्यामध्ये विशेष करून मेंदू हा महत्त्वाचा अवयव आहे. अंतस्त्रावी ग्रंथींची सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी पिच्युटरी ग्लँड ही पण डोक्यामध्येच आहे. तेव्हा ह्या सगळ्या महत्त्वाच्या अवयवांची शुद्धी किंवा त्यांचं चमकणं म्हणजेच ते सगळे अवयव प्रभावीपणे काम करणे, असा परिणाम या शुद्धिक्रियेचा अनुभवाला येतो. आणि तशी एकदा माहिती करून घेतली की पुष्कळशी सोपी अशी प्रक्रिया आहे. फक्त जोरात धक्का देऊन श्वास सोडायचा आणि सगळं शरीर शिथिल ठेवायचं, म्हणजे श्वास आपोआप आत जातो. अशा पद्धतीने श्वसन करायचं आहे. ही गती पुष्कळच वाढवता येते. अपेक्षित गती साधारणतः मिनिटाला 120 धक्के अशा स्वरूपाची आहे. त्या साधारणतः या गतीने 2 मिनटं, 4 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं, मग अर्धा पाऊण तास सुद्धा कपालभाती करता येऊ शकते जर व्यवस्थित सराव केला तर. आपण प्रत्यक्षात ही प्रक्रिया पाहणार आहोत. साधक या ठिकाणी करून दाखवतील. आपण बारकाईने ते बघायचं आहे. साधक पद्मासनात बसलेले आहेत. हाताची ध्यान मुद्रा आहे. कपालभातीला हाताची द्रोणमुद्रा केली तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. त्या साधकांनी आता द्रोणमुद्रा करायची आहे. श्वसन संथ चाललेलं आहे. कपालभाती करण्यापूर्वी विशेष पूरक किंवा रेचक करण्याची गरज नाही आहे. एकदम कपालभाती सुरू करता येते आणि मग ती सातत्याने चालू ठेवता येते. तेव्हा आपण नीट बघायचं आहे कशी ही केली जाते ती. साधकांनी सुरुवात करायची आहे. सावकाश कपालभाती थांबवायची आहे. आता आपण आणखीन एक शुद्धिक्रिया पाहणार आहोत. त्याचं नाव आहे नवली. नवली म्हणजे पोटाचे वरचे जे स्नायू आहेत त्याला नळ असं बरेच वेळा म्हटलं जातं. पोटाचे हे जे 2 स्नायू आहेत, डावीकडे आणि उजवीकडचे, हे अतिशय ताकदवान स्नायू आहेत. हे पोटातल्या आपल्या अवयवांचं संरक्षण करण्याकरता जवळजवळ हाडांच्या इतकीच ताकद या स्नायूंमध्ये आहे. कारण पोटाच्या पुढे हाडं नाही आहेत. बाकी सगळ्या शरीरामध्ये निर्णय अवयवांचं संरक्षण करण्याकरता हाडं आहेत. पोटातल्या इंद्रियांचं संरक्षण करण्याकरता हाडं नाहीत. पण त्यांच्या संरक्षणाला हे अतिशय भक्कम आणि ताकदवान असे स्नायू दिलेले आहेत. तर ते स्नायू असे पसरलेले आहेत, ते एकत्र करून त्याची नळासारखी स्थिती घेणे आणि म्हणून त्याला नवली असं म्हटलेलं आहे. आता ही कृती करत असतानाही श्वास पूर्णपणे सोडलेला पाहिजे. जसं उड्डाण बंधामध्ये आपण पाहिलं तशा स्वरूपात विशिष्ट आसनात, म्हणजे उड्डाणासनामध्ये श्वास पूर्ण सोडलेल्या अवस्थेमध्ये पोट आधी आत घ्यायचं आहे, उड्डाण बंद करायचं आहे आणि मग दोन्ही हातांनी मांड्यांवरती किंचित दाब दिल्यानंतर हे पोटाचे स्नायू एकत्र होऊन पुढे येतात. दोन्ही बाजूला 2 नळासारखे दिसतात. तेव्हा अशी ही मध्य नवली असं म्हटलं जातं. आणि मग हे आलटून पालटून पुढे आणले तर ते गोल फिरल्यासारखे पण दिसतात. म्हणून त्याला नवली क्रिया किंवा नवली चालन असंही म्हटलं जातं. तेव्हा आपण प्रत्यक्ष या दोन्ही गोष्टी प्रात्यक्षिकात या ठिकाणी बघणार आहोत. उड्डाणासन घ्यायचे. पहिल्यांदा 1 पायात अंतर, श्वास घ्या 2, श्वास सोडत पुढे वाकायचे आहे. गुडघ्यावर हात टेकायचे, सगळा भार गुडघ्यावर टाकायचा आहे. श्वास सोडलेल्या अवस्थेत पोट आत घ्यायचं आहे पूर्णपणे. हाताने थोडंसं दाब द्यायचं आहे गुडघ्यावर किंवा मांडीवर आणि पोटाचे नळ पुढे येतात.
ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता हे गोल फिरवता येतात, त्याला नवली चालन किंवा नवली क्रिया असंही म्हटलं जातं. हे दोन स्नायू आहेत, ते एकामागून एक गोलाकार फिरवले जातात. तर प्रत्येक स्नायू हा आपापल्या ठिकाणीच गोल फिरतो, पण ते दोन्ही मिळून एकत्र असल्यामुळे अतिशय सुंदर अशी प्रक्रिया दिसून येते. दोन्ही दिशेने फिरवता येतात, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. श्वास सोडलेल्या अवस्थेत ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. प्रक्रिया थांबवायची आहे आणि श्वास घेत सरळ उभं राहायचं आहे. त्या नवली ही थोडीशी अवघड अशी प्रक्रिया आहे. विशेषतः पोटातल्या स्नायूंवरती व्यवस्थित नियंत्रण आल्यानंतर ही प्रक्रिया करता येते. त्याच्याकरता साहजिकच आधी उड्डाणबंध आणि त्याच्याही आधी अग्निसार प्रक्रिया, ह्या सगळ्यांचा जर व्यवस्थित अभ्यास असेल तर नवली ही प्रक्रिया करणं फारशी अवघड जात नाही. अर्थात पोट मोठं नसणं हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. खूप मोठं पोट असेल तर ते एवढं आत पण जात नाही आणि त्यामुळे ही प्रक्रियाही नीट करता येत नाही. पण अग्निसाराच्या साहाय्याने पोट कमी करता येतं आणि अर्थातच नैसर्गिक पोटाची स्थिती झाल्यानंतर मग मात्र थोड्याशा सरावाने ही प्रक्रिया आपल्याला निश्चितपणे जमू शकते. आता आपल्याला आणखीन एक शुद्धिक्रिया बघायची आहे. तिचं नाव आहे दंडधौती. नेती ही जशी नासिका मार्गाची शुद्धिक्रिया आहे, तशी धौती ही अन्नमार्गाची शुद्धिक्रिया आहे. अर्थात अन्नमार्ग खूप मोठा आहे. अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं सगळं मिळून जवळजवळ 28-30 फूट लांबीचा तो मार्ग आहे. त्यातल्या जठराची शुद्धी ही या दंडधौतीमुळे होते. दंडधौतीमध्ये मगासारखंच थोडंसं मीठ घातलेलं पाणी, मात्र जवळजवळ 1-1.5 लिटर पाणी हे प्यालं जातं. त्यामुळे पोट बरंचसं भरलेलं असतं. पोट म्हणजे जठरच अर्थात. आणि मग एक रबराची नळी साधारणतः 2.5-3 फूट लांब आणि 1.5 इंच व्यासाची, अतिशय मऊ अशी नळी पाहिजे. त्या नळीचं टोक थोडंसं घासून मऊ केलेलं असतं. तेव्हा ही नळी सावकाशपणे गिळली जाते. गिळलेलं पहिलं टोक ज्यावेळेला जठरात जाऊन पोचतं त्यावेळेला मग पोटाची थोडीशी हालचाल केली की दुसऱ्या टोकातनं पाणी बाहेर यायला लागतं आणि कुठल्याही त्रासाशिवाय प्यालेलं सगळं पाणी नळीवाटे बाहेर पडतं. तेव्हा अतिशय सुखकारकपणे करता येण्यासारखी प्रक्रिया आहे. अर्थात सराव केल्यानंतर ती चांगली दिसते. सुरुवातीला थोडीशी अडचण होते. बरेच वेळा पाणी प्याल्यानंतर नळीचं टोक घशात गेल्यानंतरच वमन होतं आणि ते पाणी आपोआपच उलटी होऊन बाहेर पडतं. पण सरावाने मग कुठलीही अडचण येत नाही. अतिशय सहजपणे ही नळी खाता येते. तेव्हा आपण आता ही प्रक्रिया कशी करतात ते बघणार आहोत. या समोर साधकांनी 3-4 पेले पाणी प्यालेलंच आहे. आणखीन एखादा पेला ते पितायत. तर हे पाणी कोमट आहे, शरीराच्या तापमानाच्या इतकं. त्याच्यात मीठ घातलेलं आहे. साधारणतः 1 लिटर पाण्याला 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. जलनतीपेक्षा थोडं अधिक मीठ घातलेलं आहे. कारण तेच आहे की त्यामुळे रसाकर्षक दाब वाढतो आणि जठरातली त्वचेची अशुद्ध द्रव्य त्या पाण्यात शोषली जातात आणि पाणी मात्र जठरामध्ये शोषलं जात नाही. तेव्हा ह्यांचं पाणी पिऊन झालेलं आहे. आता साधारणतः 1-1.5 लिटर पाणी त्यांनी प्यालेलं आहे. हातामध्ये रबराची नळी आहे. ही 2.5 ते 3 फूट लांब अशी नळी आहे. 6 मिलीमीटर किंवा 1.5 इंच याचा व्यास आहे आणि टोकाला थोडीशी गुळगुळीत केलेली आहे. तर ही नळी ते आता खाणार आहेत. नळी खायला सुरुवात करायची आहे. तसं आपण आवंडा गिळतो तशा पद्धतीने ही नळी गिळायची आहे. घशामध्येच थोडासा त्रास होतो. एकदा घशाच्या पुढे टोक गेल्यानंतर थोडं ढकलत गेलं की नळी आतमध्ये जाते. कारण अन्नमार्ग हा अतिशय बुळबुळीत असतो. त्या नळी आत जायला काही अडचण येत नाही. एखादं चॉकलेट खावं त्याप्रमाणे हे साधक नळी खातायत. अर्थात दाताचा वापर या ठिकाणी नाही आहे. नळीचं टोक आता जठरामध्ये जवळजवळ पोचलेलं आहे आणि त्या किंचित पुढे वाकायचं आहे. पोटात थोडा दाब द्यायचा आहे. मग नळीने पाणी बाहेर यायला लागणार आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी बाहेर येताना आपण पाहतात. जेवढं पाणी प्यायलेलं आहे तेवढं जवळजवळ सगळं बाहेर पडताना आपल्याला दिसतंय. काही वेळा नळीचं जठरात गेलेलं टोक थोडंसं वर राहतं, त्यामुळे पाणी येत नाही. मग नळी थोडीशी अधिक खावी लागते किंवा बाहेर काढावी लागते, म्हणजे मग उरलेलं पाणी सुद्धा बाहेर पडतं. ठीक आहे, पाणी बाहेर पडणं संपलेलं आहे. नळी बाहेर काढताना काही फार काळजी करायचं नाही, अलगद नळी बाहेर काढता येते. अशा प्रकारे ही शुद्धिक्रिया आपण पाहिली वमनापेक्षाही प्रभावी आहे. कारण ते वमनामध्ये पोटाला जास्ती ओढाताण होते, ती काही याच्यामध्ये होत नाही, अतिशय सहजपणे होते. पण पोटात पाणी असताना रबरी नळी खाणं हा थोडासा अवघड भाग आहे. म्हणून त्याच्याकरता सुरुवातीला पाणी न पिता सुद्धा नुसतीच रबरी नळी खाण्याचा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे ती एकदा सवय झाली की मग मात्र पाणी पिऊन नळीत टाकून मग नळीतनं पाणी बाहेर काढता येतं. तेव्हा नुसती नळी खाणं हा देखील याचा एक पूर्व अभ्यास असू शकतो. आता आपण आणखीन एक शुद्धिक्रिया पाहणार आहोत. त्याचं नाव आहे त्राटक. एखाद्या सूक्ष्म अशा लक्षाकडे बराच वेळ स्थिर दृष्टीनं पाहणं म्हणजे त्राटक. त्राटकाकरता सूक्ष्म लक्ष म्हणजे बिंदू असू शकतो, ज्योती असू शकते. ह्यावेळा आकाशातल्या चंद्र सूर्यांकडे सुद्धा हे त्राटक केलं जातं. हे आपण इथे पाहणार आहोत ज्योती त्राटक. याच्याकरता अर्थातच निरांजन वापरले जाते. बाकीच्या हवेनी निरांजनीतली ज्योत अजिबात हलू नये अशी व्यवस्था करायची आहे. आणि त्या ज्योतीकडे साधारणतः 1 मीटर अंतरावरून स्थिर अशी नजर ठेवायची. आणि ग्रंथात असं वर्णन केलंय की डोळ्यातून पाण्याचा थेंब पडेपर्यंत पाहत राहायचं आहे. डोळ्याची पापणी ही न मिटता. पापणी न मिटल्यामुळे डोळ्यावर एक प्रकारचा ताण येतो. त्या ताणाचा परिणाम अश्रुपिंडांवरती होतो. त्यात अश्रू तयार होतात आणि साधारणतः 4-5 मिनिटांनंतर अश्रू डोळ्यातून बाहेर येतात. तेव्हा इथपर्यंत ही क्रिया करायची आहे असं ग्रंथात वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण फक्त ही कृती पाहणार आहोत. त्याच्याकरता निरांजनेची ज्योत साधकापासून साधारणतः 1 मीटर अंतरावर ठेवायची आहे आणि डोळ्याच्या उंचीवरती आली पाहिजे अशा पद्धतीने ती ठेवायची आहे. आणि मग पद्मासनात बसून त्या ज्योतीकडे एकाग्र चित्ताने पाहत राहायचं आहे. डोळ्याची पापणी मिटवण्याची इच्छा मधनं होते, त्याच्यावर पुष्कळ ताण येतो, पण तरीही पापणी मिटायची नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मग डोळ्यात ताण येऊन थोड्या वेळाने डोळ्यातनं अश्रू बाहेर पडायला लागतात. तेव्हा आपण बघूया ज्योती त्राटक. आता आपण त्राटकाची प्रक्रिया पाहिलेली आहे. त्राटकी शुद्धिक्रिया आहे त्या प्रत्यक्ष कृती जी आपण पाहिली त्याच्यावरून एक लक्षात येतं की हे डोळ्याची शुद्धिक्रिया आहे. कारण एकटक एखाद्या सूक्ष्म अशा बिंदूकडे किंवा ज्योतीकडे पाहत असल्यामुळे डोळ्याच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्या ताणामुळे अश्रुपिंडांवरतीही ताण येतो आणि त्यातनं अश्रुबिंदू बाहेर पडतात. तेव्हा या माध्यमातून डोळ्याची शुद्धी होणं हे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेच्या साह्याने मनाची पण शुद्धी होते
असंही ग्रंथात वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्ष अभ्यास करताना आपण पाहिलं तसं ज्योती त्राटक किंवा बिंदू त्राटकाचा अभ्यास करायचा असेल तर भिंतीवरती एखादी डोळ्याच्या उंचीवरती टिकली जरी लावली तरी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने या त्राटकाचा अभ्यास करता येतो. आकाशातली जी चंद्र किंवा सूर्याची त्राटकं सांगितली आहेत त्याला अर्थातच बरीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता योग्य असं मार्गदर्शन निश्चितपणे आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. Yeah.